माय माऊली नमस्कार. श्रावण मास निमित्त त्रिवेणी कहाणी जागरमध्ये कहाणी दिव्यांच्या औशेची अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ घ्या. दिव्यांची कहाणी. ऐका दिव्यांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. स्वतःवरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळा आला, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. तिचा रोजचा नेम काय? रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः लावावेत, खडीसाखरेनं त्याच्या ज्योती साराव्या. दिव्याच्या औशेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. पण ती घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडलं. पुढे दिव्यांच्या औशेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाला उतरला. तेथे एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला. आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले होते, एकमेकाशी गोष्टी करीत. कोणाच्या घरी जेवायचं काय, कोणाच्या घरी काय, कशी कशी पूजा मिळाली वगैरे आपापसात चौकशी चालली होती. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा भागी कोणी नाही रे. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय बरं? मग तो सांगू लागला, काय सांगू बाबांनो, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून, तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावी पूजा करीत असे. जिथं ती असेल तिथं खुशाल असो, असे म्हणून त्यानं तिला आशीर्वाद दिला. हा सर्व प्रकार घडलेला पाहून राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणी पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेना पाठवून आणवली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुकत्यारी दिली. सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दिवा पावला, तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. यातून आपण हा संदेश घेऊ शकतो की सत्य हे सत्यच असते, म्हणून कधी खोटं बोलू नये.